नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल हा भोपळा कुकरच्या भांड्यामध्ये टाकून कुठली रेसिपी, ही रेसिपी कुठली आहे तुम्हाला पुढे कळेलच, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं घेतला भोपळा. आता याला बऱ्याच नावाने ओळखलं जातं, भाग बदलला तर बरं का. जसं की भोपळा, डांग्या भोपळा किंवा डांगर भोपळा किंवा अगदीच बऱ्याच भागामध्ये गंगाफळ ह्या नावाने सुद्धा ह्याला ओळखलं जातं बरं का. तर आम्ही तर ह्याला भोपळाच म्हणतो. आता इथं हा 250 ग्रॅम इतका हा भोपळा घेतलाय बघा. आता ह्याच्यात 2 भाग करून घेतले, म्हणजे चकत्या करून घेतल्यात आणि आतमधला बियाचा आणि जो नरम भाग असतो का नाही तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बरं का. अगदी पोकळ तो भाग असो आणि तितका असा तो चवीला लागत नाही चांगला, त्याच्यामुळे तो आपल्याला भाग काढूनच घ्यायचा आहे बरं का. बाजूला वेगळा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही ह्या भोपळ्याच्या बारीक फोडी करून घेऊ शकता, पण अगदी मी तशाच मोठ्या ठेवलेल्या आहेत बरं का. आता ह्याचे साल काढायला गेलं तर खूप कठीण असल्यामुळे, कडक असल्यामुळे निघत नाही. त्याच्यामुळे न साल काढता जात आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तर शिजून कसा घ्यायचा, कुकरमध्ये एक ग्लासभर इतकं पाणी घेतलंय, त्याचबरोबर स्टँड ठेवलाय आणि वर डबा ठेवलाय आणि त्याच्यामध्ये का नाही ह्या भोपळ्याच्या चकत्या ठेवल्यात. त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि कुकरचं झाकण लावूयात. हा कुकर गॅसवरती ठेवूयात आणि 3 शिट्ट्यानंतर आपण पाहणार आहोत. तोपर्यंत इथं आपल्याला लागणार आहे गूळ. तर गूळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे बरं का. आता हा गूळ काळा आहे, जो की मऊ असतो, केमिकल विरहित असतो, शिवाय गोडीला सुद्धा अधिक असतो बरं का. गुळ मऊ असल्यामुळे इथं मी चिरून घेतला. गुळ हा कठीण वाटत असेल तुम्हाला तर किसून घेऊ शकता बरं का. आता गुळाचं प्रमाण किती घ्यायचं तुम्हाला मी पुढे सांगतेच. तोपर्यंत इथं कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात बघा आणि झाकण काढून पाहिलं तर हा भोपळा शिजलाय, पण पाहिजे तितका मऊ नाही शिजला बघा. म्हणजेच की जरा कठीण वाटतोय बरं का मला. त्याच्यामुळे आणखीन कुकरचं झाकण लावलं आणि आणखीन 2 शिट्ट्या काढून घेतल्या बरं का. म्हणजे हा भोपळा मऊ शिजेल, आपल्याला पूर्णपणे मऊ भोपळा शिजलेला हवा बरं का. आणि आता चमचा घालून बघते तर बघा अगदी चांगल्या प्रकारे इथं आपला हा भोपळा शिजलाय. मग आता आपण हा खाली काढून घेऊयात. आता ह्या ज्या भोपळ्याच्या चकत्या आहेत त्या आपण खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता खूप गरम आहेत, अगदी तुम्ही थंड सुद्धा करून घेऊ शकता बरं का. थंड करून घेतलात पण अगदी जरा गरम आहेत बघा. आता हा भोपळा शिजल्यानंतर ह्याचे साल सहजपणे निघते, बघू शकता इथे. अगदी तुम्ही अगोदर काढूनच शिजायला घातलात तरी चालेल, पण शिजल्यानंतर ह्याची साल मात्र लगेच निघते बघा. पूर्णपणे ह्याची साल काढून घ्यायची आहे आणि गाभा जो गर आहे का नाही भोपळ्याचा तो आपल्याला घ्यायचा आहे. आता इथं कुकरला शिजवल्यामुळे लगेच शिजलाय. अगदी खाली टोपामध्ये तुम्ही पाणी गरम व्हायला ठेवू शकता आणि वर साडीमध्ये हे भोपळा शिजून घेतलात ना तरी सुद्धा चालेल, लगेच शिजला जातो बरं का. आता आपल्याला हा भोपळा चांगल्या प्रकारे कुस्करून घ्यायचा आहे, मॅश करून घ्यायचा आहे बरं का. मोठे जरा सुद्धा कण राहता कामा नाही. भोपळा चांगल्या प्रकारे शिजवायचा, म्हणजे आपण आता कुस्करून मॅश करून घेणार आहोत ना तो सहजपणे करता येतो म्हणून. आता बघा इथं पावभाजीचं मॅशर आहे का नाही, त्याने इथं मी मॅश करून घेत आहे. एकदम मस्त, जरा सुद्धा मोठे कण राहत नाहीत, त्याच्यामुळे असे मॅश करून घेतलेत. आपण अगोदरच गूळ चिरून घेतला होता बघा. पाववाटी इतका बारीक चिरला गूळ घालत आहे. गूळ काळा आहे त्याच्यामुळे गोडीला जास्त आहे बघा. अगदी जो केशरीसारखा असतो बघा तो गोडीला कमी असतो, शिवाय केमिकलचा असतो, त्याच्यामुळे शक्यतो करून तो गूळ न वापरता असा काळसर गूळ वापरा. आता गूळ हा भोपळा चांगल्या प्रकारे हे कुस्करून चांगलं मॅश करून घ्यायचा आहे. जरा सुद्धा मोठे कण राहता कामा नाही बघा. मस्त मॅश झाले, तुम्हाला समजत असेल आता इथे अर्धा चमच इतकी वेलची पूड घातले, ती सुद्धा आपल्याला मिसळून घ्यायची याच्यामध्ये. त्याचबरोबर मीठ घालूया चवीनुसार. साधारण अर्धा चमच इतकं ह्याच्यामध्ये मीठ घालत आहे बघा. अगदी तुमच्याकडे खसखस असेल ना तर हलकी थोडीशी भाजा आणि मग तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. पण आता सध्या माझ्याकडे खसखस नव्हती म्हणून ही तर मी वापरली नाही. आता हे सर्व छान एकत्र करून झालं की ह्याच्यामध्ये ना पाववाटी इतका बारीक रवा, 2 चमचे बेसन आणि गव्हाचं पीठ 1 वाटी घातलेलं आहे सुरुवातीला. नंतर लागेल तसं पुढं आपण वापरूयात आणि चांगला एक पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. वरून जरा सुद्धा दूध पाणी वापरायचं नाही, कारण भोपळा शिजल्यामुळे मऊ असतो, ओलसर असतो, शिवाय आपण गूळ घातल्यामुळे हलकं ते पातळ झालंय, त्याच्यातच आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्हाला बघा आतापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, थोडक्यात अंदाज तर आलाच असेल. तर आज आपण ना ह्या भोपळ्याच्या घाऱ्या करत आहोत बरे का. अगदी खुसखुशीत. रवा वापरल्यामुळे ह्या घाऱ्या बराच वेळ छान टम्म फुगलेल्या राहतात. बेसन वापरल्यामुळे छान खुसखुशीत होतात बरे का. आता बघा सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं आणि नंतर अर्धी वाटी घेतलं होतं. त्याच्यामध्ये ना पाववाटी घातलं आणि मळून घेतलं, तर हलकं थोडंसं आणखीन ओलसर वाटत होतं. हे आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे बघा. तर आणखीन उरलेलं पाववाटी इतकं गव्हाचं पीठ वापरलं, म्हणजे एकूण 1.5 वाटी गव्हाचं पीठ इतकं लागलेलं आहे बघा करण्यासाठी. आता भोपळा आपला जरी थोडा असला तर भरपूर अशा त्याच्यामध्ये पुऱ्या होतात, बघू शकता. इतकं सारं आपलं हे पीठ मळून झालं. वरून जरा सुद्धा एक थेंब पाण्याचा वापर केलेला नव्हता. पिठाचा चांगला गोळा झाला की वरून थोडंसं तेल घालून पुन्हा मळून घेऊयात.
तुम्हाला जर हे पातळ वाटलं तर थोडं गव्हाचं पीठ वापरू शकता, पण अगदी पिठाचा गोळा योग्य तो झाला आहे, त्याच्यामुळे पुन्हा मी वरून गव्हाचं पीठ वापरलं नाही. थोडंसं तेल घालून पीठ चांगलं चिकन होईपर्यंत मळून घेतलं बघा. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण साधारण एक 10 मिनटं तरी भिजत ठेवूयात, म्हणजे रवा वापरला तो चांगल्या प्रकारे भिजलं जाईल आणि पीठ पण आपलं चांगलं भिजलं जाईल का नाही म्हणून. पीठ मळून तुम्ही बाकीची इतर दुसरी कामं करू शकता. आता इथं जवळजवळ ना मी 15 मिनिटांतर पाहत आहे. आता जशा आपण नेहमीच्या पुऱ्या करतो तशा पुऱ्या करून घ्यायच्या. त्याच्यातला एक छोटा लिंबा एवढा गोळा घेतला आणि आपण लाटून घेऊयात. अगदी तुम्हाला लाटायला येत नसेल तर थोडंसं तेल लावू शकता किंवा थोडंसं पीठ लावू शकता. पण आपण पिठाला वरून बघा तेल लावलं होतं, त्याच्यामुळे सहजपणे हे लाटायला येत आहे. आता वरून थोडेसे इथं तीळ असे भुरभुरून तुम्ही लाटू शकता बरं का, आवडत असेल तर. किंवा अगदी खसखस भुरभुरलात ना तरीसुद्धा चालेल. आणखीन छानच पौष्टिक तुमचे हे घारगे होणार. आता बऱ्याच ठिकाणी घाऱ्यासुद्धा म्हणतात बरं का. अगदी बघा, पहिली घारी इथं आपली लाटून झाली, बाजूला काढून ठेवूया. आता ही गोल गरगरीत मी लाटून घेतली. पण बऱ्याच जणांना पहिल्यांदा करत असेल तर गोल लाटायला येत नाही. त्यांच्यासाठी एक ट्रिप सांगते. ते म्हणजे काय, एक मोठा उंडा घेतला आहे आणि आपण ह्याची जशी चपाती लाटतो तसं लाटून घेऊयात. पण मधनं काय घडी घालण्याची गरज नाही. अगदी छान पातळ जमेल तितकं लाटून घ्यायचं, पण अति पातळ लाटायचं नाही. नाहीतर ह्या घाऱ्या का नाही कडक होतात, खुसखुशीत होत नाही, शिवाय फुलंसुद्धा नाही. आणि अति जाडसुद्धा ठेवायचं नाही बरं का, नाही तर भाजायला वेळ लागतो आणि तितक्याशा चवीला लागत नाही. जाड जर असतील तर घाऱ्या मध्यमच ठेवायच्या. आणि नंतर बघा, ज्याचे काठ धारदार असतात ना, ग्लास, पेला, वाटी, ते घेऊ शकता आणि त्यांनी ठसे आमचे उमटवायचे आहेत. आता इथं माझ्याकडे वाटी होती, त्यांनी असे मी इथं ठसे उमटून घेतलेत. अगदी एका वेळी 4 पुऱ्या आपल्या तयार होतात. बाकीचं एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेऊयात. आणि बघा, वरनं वाटलंच तर तुम्ही खसखस भुरभुरू शकता किंवा अशाच आता मी तळून घेणार आहे बघा. एका वेळी सगळ्या ह्या घाऱ्या करून घेऊ शकता आणि नंतर तळून घेतला तरी चालेल, किंवा जर जशा थोड्या थोड्या होतील तशा तळून घेतला तरीसुद्धा चालेल. गॅसवरती तेल गरम करायला ठेवले. सुरुवातीला पाहिलं तेल गरम आहे का, तर तेल गरम होतं मगच घारी तेलामध्ये सोडून घ्यायचे. तेल जर गरम नसेल तर घारी मात्र तेलकट होईल आणि फुलली जाणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला गॅस हा तुम्हाला फास्टच ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम करून तुम्ही तळून घेऊ शकता. घाऱ्या ह्या का नाही अशा मस्त तांबड्या रंगावर येऊसपर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजे ते खायला छान लागतात बरं का. अगदी तुम्हाला कलर आणखीन थोडासा फिकट हवा असेल तर करू शकता, पण मला तर अशा डार्क घाऱ्या आवडतात बघा. आणि जशा तेलामध्ये ह्या घाऱ्या सोडीन तशा छान टुणटुणीत फुलून वर येतात, बघू शकता इथं. आता गॅस मात्र मध्यम ठेवलाय बरं का, कारण तेल आपलं चांगलंच गरम झालंय म्हणून. आणि आता इथं कढईमध्ये थोडी जागा असल्यामुळे, कढई छोटी ठेवल्यामुळे का नाही एका वेळेस जास्तीच्या घाऱ्या तेलामध्ये सोडत नाही. अगदी 2-3 इतक्या घाऱ्या मावतात, इतक्या मी सोडून इथं तळून घेत आहे, बघू शकता. आता बऱ्याच तुम्हाला इथं घाऱ्या मी दाखवल्या, अगदी मस्त टुणटुणीत फुललेल्या दिसतच असेल तुम्हाला. वाव, बघू शकता. आणि गरमागरम खायला एक नंबर लागतात. शिवाय आता बघा, लवकरच आकाड येत नाही. मग आकाड म्हणलं तर काहीतरी तळणीचे पदार्थ आपण करतो, त्याच्यामध्ये कापण्या किंवा अशा घाऱ्या, तर नक्की तुम्ही ह्या घाऱ्या करू शकता. अगदी एकदा करून 5-6 दिवस तरी टिकतात. शिवाय प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता बरे का. ह्या खायला गोड असल्यामुळे चवीला एक नंबर लागतात. कोरड्या जरी खाल्ल्यात ना तरी सुद्धा भारी लागतात बरं का. पूर्वी का नाही असे पदार्थ जास्त केले जायचे, तसं तर आमच्या घरामध्ये जास्त, कारण बांधावरती कुठे ना कुठेतरी हा भोपळ्याचा वेल आलेला असायचा. मग त्याच्यामध्ये ह्या असे घारे करायची बरे का माझी आजी, ज्या की खायला खूप छान लागायच्या. आता कुठेतरी ह्या पदार्थांचा विसर पडत चाललाय, त्यामुळे तुम्ही सुद्धा मुलांना करून असे खाऊ घाला. अगदी छान खुसखुशीत झालेत बघा. आता आमच्याकडे तरी ह्याला घाऱ्या म्हणतात बरं का. तुम्ही काय म्हणता नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग, पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.